नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। नीट एक्झाम झाली आहे, आता विद्यार्थ्यांना आहे की पुढील ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने होऊ शकते। अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आन्सर की नुसार आपला स्कोर समजलेला आहे, परंतु विद्यार्थ्यांना घाबरून जाऊ नका। अनेक विद्यार्थी दररोज मला डेली भेटायला येतात, आपल्या वेगवेगळ्या ऑफिसला जाऊन त्यांची व्हिजिट असते। विद्यार्थी निराश आहेत, पालक निराश आहेत। का निराश आहेत तर स्कोर थोडासा कमी आलाय, पण घाबरून जाऊ नका। मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, स्कोर महत्वाचा नाहीये, रँक महत्वाचा आहे। थोडक्याशा उदाहरणामध्ये मी सांगतो की रँक आणि स्कोरची तफावत कशा पद्धतीने असतं। दुसरं महत्वाची गोष्ट काय आहे व्हिडिओच्या सांगण्याच्या माध्यमातून असं आहे की नीटचा रिझल्ट केव्हा लागेल, ओएमआर शीट आन्सर की आपल्याला ऑफिशियल केव्हा लागेल आणि एक्झॅक्टली पुढच्या महत्वाच्या गोष्टी कशा पद्धतीने असतात, ह्या सर्व गोष्टीची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी कव्हर करणार आहे। आपण सुरुवातीला बघूया की रँक आणि स्कोरचं व्हेरिएशन कशा पद्धतीने असतं आणि त्यावरून तुम्हाला समजेल की आपल्याला महत्व कोणत्या गोष्टीला देण्याचं गरज आहे। तुम्ही बाकी गोष्टीकडे लक्ष देऊ नका, लवकरच स्कोर कळेल, रँक कळतात त्यानंतरच कट ऑफचं प्रिडिक्शन कळेल। आणि मी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला भेटतोय, वेगवेगळ्या ठिकाणी जातोय। मी लातूर, माझं ऑफिस आपलं वायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगरला मी वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करतोय। तिथल्या वेगवेगळ्या अनुभवी शिक्षकांना भेटतोय, त्यांच्या असलेल्या विद्यार्थ्यांचा स्कोर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। त्यानंतर आपण एक थोड्याशा रिवाइज कट ऑफ कडे पुढे येण्याचा प्रयत्न करणार आहेत लवकरच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून, ठीक आहे। त्यामुळे वेगवेगळ्या आता सध्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सनी सांगितले कट ऑफ काय येऊ शकतात, वेगवेगळ्या ठिकाणून आपल्याला समजलेले आहेत। घाबरून जाऊ नका, महत्वाचे आहेत रँक। का महत्वाचे सर, तर आता लक्ष द्या। ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 25,000 होता, ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक 25,000 होता, तर त्या विद्यार्थ्याचा 2021 ला स्कोर काय होता मित्रांनो, 587 होता। सेम ऑल इंडिया रँक आहे त्या विद्यार्थ्याचा 2022 ला स्कोर आहे 591। सेम ऑल इंडिया रँक आहे 2023 मध्ये स्कोर होता 607 आणि सेम ऑल इंडिया रँक आहे 2024 मध्ये तर कहरच झाला, स्कोर होता 652। आता लक्षात घ्या, 2021 ला 587 स्कोर होता आणि 2024 ला 652 स्कोर आहे। बघा किती फरक आहे। याच्या आधीचा जर प्रीवियस डेटा बघितला अजून फरक आहे, परंतु सेम काय आहे मित्रांनो, रँक सेम आहे। त्यामुळे महत्व कशाला द्यायला पाहिजे, रँकला द्या, स्कोरला महत्व देऊ नका। मला काही विद्यार्थी भेटतात, सर माझा गेल्या वर्षी स्कोर होता 580 स्कोर होता, यावर्षी माझा नीट मध्ये स्कोर आलाय सर 522 स्कोर आहे। एकच मुलगी होती मला भेटली, आजच उदाहरण आहे, 580 स्कोर होता आता 522 आलाय। तुम्ही घाबरून जाऊ नका, हा स्कोर चांगला आहे, तुम्हाला नक्कीच रँक मध्ये इम्प्रूव्ह झालेलं दिसेल। स्कोरकडे लक्ष देऊ नका, तुमचे रँक इम्प्रूव्ह झालेले दिसतील। इथं जरी तुम्हाला स्कोर मायनस झाला असेल बेटर घाबरून जाऊ नका, तुमचा रँक मध्ये इम्प्रूव्ह नक्कीच झालेला आहे। तुमचा रँक मध्ये हा पॉझिटिव्ह स्कोर आहे, असं नाही की हा स्कोर कमी झालाय। यावर्षीचा नीटचा पेपर त्या पद्धतीने होता, खूप जास्त अवघड होता, आपल्या सर्व इन्स्टिट्यूटच्या सरांनी सांगितलेलंच आहे। स्कोर कमी झाले पण पॉझिटिव्ह गोष्ट आहे, रँक इम्प्रूव्ह झालेले आहेत। रँककडे लक्ष द्या, स्कोर निराश होऊन जाऊ नका। काही विद्यार्थ्यांचे 80-90 मार्कांनी स्कोर कमी झालेत, काही विद्यार्थ्यांचे 50-60 मार्कांनी। खूप कमी विद्यार्थी आहेत की ज्यांचे स्कोर हे 10 ते 15 मार्कांनी वाढलेले आहेत, बाकी सर्व विद्यार्थ्यांचे स्कोर हे कमी झालेले आहेत। त्याच्यामुळे कट ऑफ नक्कीच खाली येईल। रँक आल्याशिवाय आपल्याला समजणार नाही एक्झॅक्टली कट ऑफ काय लागतो। महाराष्ट्रातला जर कट ऑफ आपल्याला आताच प्रिडिक्ट करता येऊ शकणार नाही, एक्झॅक्टली रँक आल्याशिवाय आपल्याला समजणार नाही। महत्वाचं आहे 80,000 पर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर महाराष्ट्रातली एमबीबीएस ची सीट तुमची सिक्युअर आहे मित्रांनो, हे मात्र लक्षात घ्या। ही झाली गोष्ट। त्याच्यामुळे आता तुम्ही निराश होऊ नका, अजिबात रडायचं नाही, हताश होऊ नका। पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझ्या सूचना आहेत की स्कोरकडे लक्ष देऊ नका। तुम्हाला सध्या स्कोर समजले, रँक अजून समजलेला नाही। त्याच्यामुळे स्कोर जरी कमी झाला असेल नक्कीच तुम्हाला समजेल मी सांगितलेली गोष्ट, सर माझा रँक इम्प्रूव्ह झाला हे तुम्ही स्वतः सांगणार, ठीक आहे। आता ही गोष्ट झाली। दुसरी महत्वाची गोष्ट काय की आता नीटचा रिझल्ट केव्हा लागेल सर, तर बघा इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये 14 जून ही ऑफिशियल डेट दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये हे टेंटेटिव्ह डेट असं त्यांनी सांगितलेले आहे। त्यामुळे 14 जूनला रिझल्ट लागेल का, तर त्याच्या आधीच रिझल्ट लागण्याची शक्यता आहे। साधारणतः मला असं वाटत आहे की 2 ते 5 जूनच्या आसपास आपल्याला नीटचा रिझल्ट लागेल। 2 ते 5 जूनच्या आसपास नीटचा रिझल्ट लागू शकेल मित्रांनो। आणि दुसरं महत्वाचं काय आहे, त्या रिझल्टच्या पूर्वी आपल्याला काय समजतं, तर एनटीए कडून ऑफिशियल आन्सर की येते, ठीक आहे। एनटीए कडून एक ऑफिशियल आन्सर की येते। आता तुम्ही वेगवेगळ्या क्लासेसच्या आन्सर की बघितल्यात, पण एनटीएची ऑफिशियल आन्सर की येते आणि त्याच्यासोबतच लवकरच ओएमआर शीट येते। ओएमआर शीट म्हणजे काय, तुम्ही आन्सर्स टिक केलेले आहेत तर ती शीट पूर्ण ऍज इट इज तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या लॉग इन मध्ये दिसते आणि याच्या आन्सर की नुसार तुम्हाला एक्झॅक्टली प्रिडिक्शन कळेल की तुमचा स्कोर काय आलाय। जर या आन्सर की मध्ये काही चुका असतील, कुठल्या क्वेश्चनचं एनटीएने जर आन्सर वेगळं दिलं असेल
तर त्याला ऑब्जेक्शन सुद्धा घेता येतं. ऑनलाईन त्याची प्रोसेस असते, ते तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. पण लवकरच रिझल्ट लागेल, आन्सर की येईल, OMR शीट समजेल आणि त्यानंतर NTA कडून ऑफिशियल रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर महत्वाचं पुढची ऍडमिशन प्रोसेस लवकरच सुरू होणार आहे. वायब्रंट मध्ये काउन्सिलिंगसाठी ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगर मध्ये आपलं ऑफिस आहे. तुम्ही तिथे जाऊन भेट देऊ शकता. तुम्हाला आलेले आताचे टेंटेटिव्ह स्कोर आणि तुमच्या शंका याचं निरसन करण्याचा प्रयत्न नक्कीच वायब्रंट मधून केला जाईल मित्रांनो. आणि येणाऱ्या पुढच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये अगदी कॉलेजच्या पहिल्या रजिस्ट्रेशन प्रोसेस पासून ते तुम्हाला कॉलेज मिळेपर्यंत संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस वायब्रंट मध्ये एंड टू एंड कंप्लीट करून दिली जाईल. ऑल इंडिया कोटा, स्टेट कोटा, बाहेरच्या राज्याची ऍडमिशन प्रोसेस एकाच फी मध्ये केली जाते. त्यामुळे लवकर व्हिजिट करा, शंकेचं निरसन करा आणि आजच आपली काउन्सिलिंगसाठी सीट सिक्युअर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील ऍडमिशन प्रोसेस अगदी सोपी जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट टाइम व्हिडिओ बघितला आहे, ज्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये, त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून इथून पुढचे महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.